शेतकरी बांधवांनो, 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो. मित्र हो, आजही कालच्या प्रमाणेच सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही 90 गाड्याच्या आसपास असून क्विंटलमध्ये जर विचार केला तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारणपणे 9 ते 10 हजार क्विंटल इतकी आवक झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये काल जवळजवळ 60,000 क्विंटल इतकी आवक पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळालेली असून अहिल्यानगरमध्ये जवळजवळ 12,500 क्विंटल इतकी आवक झालेली आहे. तर पाहूया आज आपण सोलापूर बाजार समितीमधील निलाव. 16.5 देतो म्हणत 16.5 रुपये किलो. 1100 माल आहे हो, माल क्वालिटी कडक आहे. 5 पर केजी 10 रुपये किलो. 10 रुपीज पर केजी. 15 रुपये किलो. 15 रुपीज पर केजी. थोडासा माल हा डावा दिसत आहे. 2500 जाने क्या 2500 रुपये 2500 रुपये करो. 3200 रुपये 32 रुपये किलो. 32 रुपीज पर केजी. 2600 जाने 28.5 रुपये किलो. 2400 रुपये 2500 रुपये चला 2700 रुपये कोण आहे मालक. 27 28 28 $28.5 रुपये किलो. 28.5 रुपीज पर केजी. 29 अरे 29 बटमाडी 29 तर मित्रो, आज चिंगळी कांद्यामध्ये चांगली सुधारणा झाली असून शेवट नंबर असलेला चिंगळी कांदा 200-300 जात होता, परंतु आज त्या कांद्याचा रेट 10 रुपयापासून ते 13 रुपयेपर्यंत झाला असून जी बऱ्यापैकी चिंगळी आहे तिचा रेट देखील 15-16 रुपये असा झाला असून 1 नंबर कांदा हा जवळजवळ 3,000पासून ते 3500-3600 रुपयेपर्यंत गेलेला आहे. यापुढच्या काळात देखील कांद्याचे दर हे आवक कमी राहिल्यास असेच वाढतील अशी आशा वाटत आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी कांदा हा खरं तर निवड करून आणि कच्चा कांदा मार्केटमध्ये आणून जर गर्दी नाही केली तर नक्कीच बाजारामध्ये मर्यादित आवक राहून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. काही शेतकरी मार्केट पडेल या भीतीनं जे कच्चा कांदा आणण्याचा प्रयत्न करतात, तसा न करता
जर शेतकऱ्यांनी माल आणला तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, लेट जो खरीपाचा कांदा आहे त्याचा भर आता कमी होत असल्याचं जाणवत असून आगामी दिवसामध्ये दर हे हळूहळू चढतील अशी अपेक्षा करूया. मित्रहो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. इथेच थांबतो. नमस्कार.